सब्जेक्ट अँड प्रेडिकेट अत्यंत सोपा टॉपिक आहे. अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच आपल्याला हा टॉपिक क्लिअर होईल. सोबतच ऑब्जेक्ट म्हणजे काय, डायरेक्ट ऑब्जेक्ट काय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय हे सुद्धा क्लिअर होईल. कारण आपल्याला जर ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करता आला तरच चेंज द व्हॉइसमध्ये सेंटेन्स बनवता येतील. म्हणून अगोदर सब्जेक्ट काय, प्रेडिकेट काय आणि प्रेडिकेटमध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय हे आपल्याला ओळखता येतं का याच्यासाठीच हा टॉपिक आहे. तर सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. सो व्हॉट इज द सब्जेक्ट? सब्जेक्ट इज द डोअर ऑफ अन ॲक्शन. वाक्यामध्ये कुणीतरी कृती करतंय हे जे दाखवतो त्याला सब्जेक्ट असं म्हणतात. आणि सब्जेक्ट सोडून वाक्यामध्ये जे जे काही राहते त्याला आपण साधारणतः काय म्हणतो, प्रेडिकेट म्हणतो. मग हे ओळखणं सोपंच आहे. जसं पहिलं एक्झाम्पल आहे द मून शाईन्स. त्याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, द मून. याच्यामध्ये सुद्धा द हे ॲट्रिब्यूट आहे, आर्टिकल आहे. पण ठीक आहे, सध्या आपण फक्त सब्जेक्ट आणि प्रेडिकेटचाच विचार करतोय. तर हे द मून हे झालं सब्जेक्ट. आणि द मून सोडून वाक्यामध्ये जे काही राहील त्याला आपण प्रेडिकेट म्हणतो. शाईन्स हा वर्ब आहे पण त्याला इथं आपण बोलूया प्रेडिकेट. दुसरं वाक्य आहे द सन रायजेस इन द ईस्ट. आता या ठिकाणी सुद्धा द सन हा सब्जेक्ट आहे आणि रायजेस इन द ईस्ट याला एकत्रितपणे आपण म्हणतो प्रेडिकेट. या वाक्यामध्ये आता पुढे बघा, आयडेंटिफाय करा सब्जेक्ट कोणता आहे. करेक्ट, नेहा इज द सब्जेक्ट. आणि नेहा सोडून वाक्यामध्ये जे जे काही उरतं इज व्हेरी ब्युटिफुल तर हे झालं प्रेडिकेट. त्यानंतर पुढे वाक्य आहे माय सिस्टर सेंट मी अ ग्रीटिंग. आता या वाक्यामध्ये माय सिस्टर हे तर सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे, इट्स अ सब्जेक्ट. आता सेंट हा वर्ब आहे, हे मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि अ ग्रीटिंग हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. पण जसं मी सांगितलं की सब्जेक्ट सोडून वाक्यात जे जे काही राहतंय आपण त्याला एकच नाव सध्या देतोय आणि ते नाव म्हणजे प्रेडिकेट. सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. तर ही कॉन्सेप्ट आपली क्लिअर झाली असेल की सब्जेक्ट म्हणजे काय आणि प्रेडिकेट म्हणजे काय. सब्जेक्ट वाक्याच्या शक्यतो सुरुवातीलाच येतात आपण बघितलंय आणि सब्जेक्ट सोडून वर्ब आणि बाकी इतर शब्दांचं मिळून प्रेडिकेटिव्ह पार्ट तयार होतो. आता प्रेडिकेटिव्ह पार्टमध्ये जसं या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट आलं, डायरेक्ट ऑब्जेक्ट आलं तर हे कसं आयडेंटिफाय करायचं आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघूया. आता या ठिकाणी आपण 3-4 सेंटेन्स प्रॅक्टिस करू ज्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट, प्रेडिकेटिव्ह पार्ट, त्यानंतर वर्ब, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट कसं फाइंड आउट करायचं हे कळेल. कारण की डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पासून आपल्याला सेंटेन्स बनवायचे. यानंतरचा जो टॉपिक आहे महत्त्वाचा चेंज द व्हॉइस, तिथे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मुद्दाम सब्जेक्ट अँड प्रेडिकेट हा टॉपिक आपण आता डिस्कस करतोय. तर सगळ्यात अगोदर जे सेंटेन्स आहे आय गेव माधवी अ बुक. तर सब्जेक्ट कोणता आहे हे क्लिअर कट इथे चार्टमध्ये मी लिहिलेलंच आहे. तर सब्जेक्ट आय इज द सब्जेक्ट. देन आय सोडून वाक्य काय, गेव माधवी अ बुक हे झालं प्रेडिकेट. पण प्रेडिकेटमध्ये आता कशा कशाचा उल्लेख होतोय तर वर्ब, म्हणजे सब्जेक्ट नंतर लगेच नंबर येतो तो वर्बचा. आय गेव हे आहे V2 वर्बचं सेकंड फॉर्म, म्हणजे हे सेंटेन्स आहे पास्ट टेन्सचं. गेव माधवी अ बुक. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसे फाइंड आउट करतात तर वर्बला जर आपण प्रश्न विचारला गेव टू हुम असा प्रश्न विचारला की पुस्तक दिलंय पण कुणाला दिलंय, माधवीला, तर माधवी झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. बघा मित्रांनो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे. गेव टू हुम माधवी म्हणून माधवी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये आपण लिहिलंय. गेव व्हॉट काय दिलंय तर पुस्तक दिलंय. व्हॉट डिड ही गिव और व्हॉट डिड आय गिव, इट्स अ बुक, म्हणजे बुक झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून हे डायरेक्ट ऑब्जेक्टच्या कॉलममध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे या सेंटेन्समध्ये आय गेव माधवी अ बुक, आय सब्जेक्ट, गेव वर्ब, माधवी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे अ बुक. आणखी एक महत्त्वाचा नियम की इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये पर्सन्स किंवा व्यक्ती असतात. व्यक्तींचा उल्लेख इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये होतो आणि वस्तूंचा उल्लेख डायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये होतो. हे एक्झाम्पल आपल्याला पुढे सुद्धा अभ्यासता येईल. जसं दुसरं एक्झाम्पल आहे शी टॉट मी म्युझिक. हे एक्झाम्पलमध्ये सब्जेक्ट काय
करेक्ट. दिस इज द सब्जेक्ट. टॉट काय, हे V2 आहे, वर्ब आहे. टॉट मी म्युझिक याला एकत्रितपणे प्रेडिकेट म्हणतात. आणि टॉट हे झालं V2 किंवा वर्बचं सेकंड फॉर्म, सिंपल पास्टमध्ये आपण यूज करतो. मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. टॉट टू होम, टॉट टू मी, म्हणजे मी झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मी आता बोललो होतो ना की इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये व्यक्तींचा उल्लेख होतो, तर रिलेटेड प्रोनाउन इथं आलेलं आहे. आणि वस्तू किंवा तत्सम बाबीचा उल्लेख डायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये होतो. तर म्युझिक, व्हॉट डिड शी टीच, लाईक शी टॉट मी म्युझिक. व्हॉट डिड शी टीच, इट्स अ म्युझिक, म्हणून म्युझिक झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. वर्बला व्हॉटनं प्रश्न विचारल्यानंतर उत्तर मिळतं म्युझिक, म्हणून हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. पुढचा प्रश्न आता, वी सेंट देम ग्रीटिंग्स. हे जे वाक्य आहे तर हे झालं सब्जेक्ट. सब्जेक्टच्या कॉलममध्ये लिहिलंय वी, इट्स अ सब्जेक्ट. वाक्यामध्ये करता किंवा काहीतरी गोष्ट करणारे हे आहे वी. सेंट हे झालं वर्बचं सेकंड फॉर्म. त्यानंतर देम पुन्हा हे झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि ग्रीटिंग झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये व्यक्तींचा उल्लेख आहे, त्याच्याशी रिलेटेड प्रोनाउन इथं आलं. पुढचं आहे, माधवी शोड मी अ फोटोग्राफ. व्हॉट डिड शी शो, फोटोग्राफ. व्हॉटनं प्रश्न विचारलाय, उत्तर मिळालं म्हणून डायरेक्ट ऑब्जेक्ट. माधवी शोड मी, शो टू हुम, शो टू मी, म्हणून मी झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणून माधवी शोड मी अ फोटोग्राफ, याच्यामध्ये माधवी हे झालं सब्जेक्ट आणि शोड मी फोटोग्राफ हे झालं प्रेडिकेटिव्ह पार्ट किंवा प्रेडिकेट. प्रेडिकेटमध्ये सुद्धा आपण 3 या ठिकाणी वर्गीकरण केलेले. 3 ठिकाणी शोड हे वर्ब आहे, मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, तर फोटोग्राफ हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. शेवटचं सेंटेन्स, ही गेव हर अ पेन्सिल. तर निश्चितच हे आहे सब्जेक्ट. गेव हे आहे V2, ऑलरेडी आपण इथं पाहिलेलं आहे. हर हे झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि पेन्सिल झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. व्हॉइसमध्ये, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य लिहित असताना इनडायरेक्ट ऑब्जेक्टपासून एक वाक्य बनतं आणि डायरेक्ट ऑब्जेक्टपासून सुद्धा वाक्य बनतात. म्हणजे एकाच सेंटेन्सच्या आपल्याला 2-2, 3-3 उत्तरं मिळतात. म्हणूनच सब्जेक्ट अँड प्रेडिकेट आणि डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ह्या कॉन्सेप्ट या टॉपिकमध्ये क्लिअर केलेत. तर पुढील टॉपिक आपण बघणार आहेत चेंज द व्हॉइस. थँक्यू फॉर लिसनिंग.